महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमित भाऊ गोरखे यांची विधान परिषदेवर वर्णी। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मातंग समाजाची विधान परिषदेवर वर्णी। भारतीय जनता पक्षाच्या वतीने मातंग समाजाचे अमित भाऊ गोरखे यांच्या रूपामध्ये विधान परिषद जाहीर करून मातंग समाजाला खरा न्याय दिला आहे। अमित भाऊ गोरखे यांना विधान परिषद जाहीर झाल्याबद्दल आज दिनांक 1/7/2024 रोजी गांधी चौक हिंगोली येथे सायंकाळी 5 वाजता एकमेकांना पेढे भरून तोंड गोड केले, तसेच फटाक्यांची आताशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी हिंगोलीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी आरोही जाधव, हिंगोली। मातंग समाजातील नेते अमित भाऊ गोरखे यांना महायुतीने आज विधान परिषदेवर घेतलं, त्याबद्दल समस्त मातंग समाज हिंगोली यांच्यातर्फे महायुतीचे खूप खूप आभार आणि मातंग समाजाला नेतृत्व दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। महाराष्ट्र सरकारचे मी मातंग समाजाच्या वतीने आभार मानतो की प्रथमच मातंग समाजाला विधान परिषदेवर संधी देऊन जे मातंग समाजाचं भलं केलं त्याबद्दल मी युती सरकारचे आभार मानतो। तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांनी जाहीर केलं त्याबद्दलही मी युती सरकारचे भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो। आज हिंगोलीतील सर्व समाज बांधवांच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यात आला, याचे कारण आमचे मातंग समाजाचे युवा नेतृत्व सुशिक्षित अमित भाऊ गोरखे यांना विधान परिषदेवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने वर्णी लावण्यात आली, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मी पुनश्च एकदा आभार मानतो। त्याचबरोबर आजच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष साईनाथ भाऊ खंदारे यांनी पुढाकार घेऊन तसेच हिंगोलीतील सर्व समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते यांनी हा पुढाकार घेऊन हा जल्लोष साजरा करण्यात आला। धन्यवाद। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।